नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित अशी बातमी पुढे येत आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला असून त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर काय आहे सविस्तर बातमी पहा मित्रांनो। दिनांक 31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या किंवा अधिसूचित केलेल्या पदांना आणि नियुक्तांना महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता। सदरील शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे राज्यातील सुमारे 26,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी आवाहन करताना जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी घोषणा केली होती। आता उर्वरित एनपीएस धारक सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग सुकर होईल। मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन बाबत मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही दिली होती। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। केंद्र सरकारने सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस सुरू केली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या 10% रक्कम कपात करते तर स्वतः 14% रक्कम एनपीएस खात्यात दरमहा जमा करते। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।